Hello guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaokar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, welcome back to my channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay, friends, today we are going to discussing very interesting and very spiritual topic, that is how many types of Purans. Purans means ग्रंथा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुराण याचे किती प्रकार आहेत आणि पुराण म्हणजे काय याचा सविस्तर स्टडी करणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, तर प्रथमतः आपण पुराण म्हणजे काय बघूया. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red colored subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Now let's start today's topic. How many types of Purans in Adhyatma. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या विश्वाचे सर्वेसर्वा, देवांचेही देव महादेवजी आणि बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःखहर्ता, पार्वतीनंदन गणेश यांना नमस्कार करून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करूयात. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःखहर्ता, गौरीपुत्र गणेशजी आणि या विश्वाचे सर्वेसर्वा, त्रिखंडाचे स्वामी, देवांचेही देव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजचा जो टॉपिक आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ पुरान्स, या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. तत्पूर्वी पुराण म्हणजे काय मित्रांनो? पुराण म्हणजे जे ग्रंथ आहेत आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी जे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण इत्यादी प्रकारचे ग्रंथ, ज्यामध्ये आपल्या सांस्कृतिक ठेवा आहे, आपल्या संस्कृतीचा ठेवा किंवा आपल्या पूर्वजांचे जे पराक्रम आहेत, त्यांनी केलेली कार्य आहेत, त्यांनी शिकवलेली मानवतेची शिकवण आहे, शिवाय हे जीवन म्हणजे काय किंवा हे जे प्लॅनेट, हे जे म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती किंवा ह्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्यानंतर मानवी जीवनाचा जो मानवी जीवन आपल्याला जे मिळाले आहे, तर हे का मिळाले आहे, मानवी जीवनाचे कार्य काय किंवा मानव जन्मात येऊन नेमकं म्हणजे कुठलं कार्य करायचं आणि किंवा आपण जे मोक्ष किंवा वैकुंठ किंवा कैलास हे जे आहे तिथपर्यंत कसं पोहोचायचं इत्यादीचं जे वर्णन ज्यामध्ये असतं त्याला पुराण असे म्हणतात. तर एकूण 18 पुराणे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत सांगितलेली आहेत ऋषीमुनींनी, आणि ती 18 पुराणे कोणकोणती आहेत हे प्रथमतः आपण बघूयात आणि नंतर आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. तर 18 पुराण आहेत. त्यामध्ये पहिलं आहे ब्रह्मपुराण, त्यानंतर आहे पद्मपुराण, त्यानंतर आहे विष्णुपुराण, त्यानंतर आहे वायुपुराण, त्यानंतर आहे भागवत पुराण, त्यानंतर आहे नारद पुराण,
त्यानंतर आहे मार्कंडीय पुराण, त्यानंतर आहे अग्नी पुराण, त्यानंतर आहे भविष्य पुराण, त्यानंतर आहे ब्रह्मवैवर्त पुराण, त्यानंतर आहे लिंग पुराण, त्यानंतर आहे वराह पुराण, त्यानंतर आहे स्कंद पुराण, त्यानंतर आहे वामन पुराण, त्यानंतर आहे कूर्म पुराण, त्यानंतर आहे मत्स्य पुराण, त्यानंतर आहे गरुड पुराण आणि शेवटचं 18वं आहे ते ब्रह्मांड पुराण. अशा प्रकारे एकूण 18 पुराणे आहेत. आणि आजचा व्हिडिओ लेक्चरचा जो विषय आहे तो म्हणजे मानवाचा मृत्यू झाल्यावर तो त्याचा आत्मा स्वर्गात जातो की नरकात जातो, म्हणजे स्वर्गात कधी जातो आणि नरकात कधी जातो याविषयी आपण सविस्तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर गरुड पुराणामध्ये याचा उल्लेख सांगितलेला आहे. गरुड पुराणामध्ये जर मनुष्य शुक्ल पक्षामध्ये, शुक्ल पक्ष म्हणजे उत्तरायण, ज्याला उत्तरायण सुद्धा म्हटलं जातं किंवा ज्याला देवतांचे दिवस असेही म्हटले जातात, जर मानवाचा म्हणजे मनुष्याचा मृत्यू शुक्ल पक्षामध्ये झाला म्हणजे उत्तरायणमध्ये झाला तर त्याचा आत्मा स्वर्गात जातो आणि तो नंतर मोक्षाकडे जातो. म्हणजे पुन्हा त्याला जन्म मरणाच्या फेऱ्याचे बंधन नसते किंवा तो पुन्हा जन्माला येत नाही. किंवा एकादशी आज पण एकादशीच आहे बघा, आणि एकादशीचं औचित्य साधून आजचा व्हिडिओ लेक्चर मी घेत आहे. जर एखाद्या मनुष्याचा मृत्यू एकादशी या दिवशी झाला तर त्या दिवशी त्याचा आत्मा स्वर्गातच जातो. कारण एका दिवशी ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण एका दिवशी हा दिवस भगवान विष्णूजी यांना समर्पित आहे, म्हणजे विष्णूजींचा अतिशय आवडता दिवस आहे. आणि या दिवशी जे मानव आपला देह ठेवतात किंवा मृत्यू पावतात त्यांचा आत्मा सरळ स्वर्गात जातो आणि त्यांना पुन्हा जन्म मरणाचा फेरा नाही किंवा जन्म घ्यायची गरज नाही. पुन्हा स्वर्गसुख भोगून तो नंतर मोक्षाला जातो किंवा वैकुंठाला जातो किंवा कैलासाला जातो. म्हणजेच काय, तर ज्या मनुष्याचा मृत्यू एकादशी दिवशी किंवा शुक्ल पक्षामध्ये, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे महिन्याचे 2 भाग असतात, तर शुक्ल पक्षामध्ये जर मृत्यू झाला म्हणजेच उत्तरायण ज्या वेळेला सूर्याचं चालू असतं त्यावेळेस जर मनुष्याचा मृत्यू झाला तर तो आत्मा सरळ स्वर्गात जातो आणि नंतर तो आत्मा वैकुंठात किंवा कैलासात जाऊन मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे त्याला पुनरपी जन्म किंवा पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही, म्हणजे देवातच तो विलीन होतो. परंतु ज्या माणसाचा मृत्यू कृष्ण पक्षामध्ये, कृष्ण पक्षाला पितरांचे दिवस असे म्हटले आणि शुक्ल पक्षाला देवतांचे दिवस, तर कृष्ण पक्षामध्ये ज्या माणसाचा मृत्यू झालेला असतो म्हणजेच दक्षिणायन चालू असताना, सूर्याचं दक्षिणायन ज्या वेळेला चालू असतं अशा वेळेला जर मृत्यू पावला तर त्याचा आत्मा स्वर्गात जात नाही तर तो नरकात जातो. नरक यातना भोगून पुन्हा जन्माला येतो. पुनरपी जननम पुनरपी मरम, म्हणजे 184 योन्याच्या फेऱ्यात त्याला पुन्हा यावं लागतं, म्हणजे तो या चक्रातून या बंधनातून मुक्त होत नाही. मग हे असं का होतं, तर मानवाचं जिवंत असताना जे त्यानं केलेलं पुण्य आहे, कर्म आहे, त्याच्यावर त्याचा मृत्यू निश्चित असतो. म्हणजे त्यानं जर पुण्यकर्म केलं तर हा माणूस नक्कीच उत्तरायणामध्ये किंवा शुक्ल पक्षात मरण पावतो आणि तो स्वर्गाला जाऊन मोक्षास प्राप्त होतो त्याला. आणि त्याच्या हातून जर पापकर्म घडलं तर त्याला उत्तरायणमध्ये किंवा शुक्ल पक्षात मरण न येता तो शुक्ल पक्षात कृष्ण पक्षामध्ये मरतो आणि जेणेकरून तो पुन्हा नरक यातना भोगून पुनरपी जननम पुनरपी मरम हा 184 योन्यामध्ये आणखी अडकतो. म्हणून हा फेरा चुकवण्यासाठी श्री भगवान विष्णूंनी गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे, जे भक्त एकादशीचे व्रत करतात त्यांना स्वर्ग मिळतो किंवा त्यांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या हातून पुण्यकर्म पण होतात. म्हणून एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाने एकादशीचे व्रत केले आणि केलेच पाहिजे. तसेच
हे लक्ष 84 ना, कारण मानवाचा जन्म किंवा नरदेह आपल्याला लक्ष 84 योन्या फिरून मिळालेले आहेत. लक्ष 84 योन्या फिरून ज्यावेळेला पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला आपल्याला हा नरदेह प्राप्त होतो. जर आपलं पाप जास्त झालं किंवा पुण्य जास्त झालं तरी मिळत नाही. बराबर ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच हा नरदेह मिळत असतो. आणि नरदेह हा शेवटचा चान्स असतो, जेणेकरून आपल्याला ह्या कर्मबंधनातून किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठीचा शेवटचा चान्स. म्हणून नरदेहाला खूप महत्व आहे. कारण देवी देवता सुद्धा तरसतात नरदेह घेण्यासाठी, पृथ्वीवर येण्यासाठी. कारण फक्त नामस्मरण, चांगलं कर्म आणि विठ्ठल भक्ती करणे किंवा शिवभक्ती करणे आणि एकादशी किंवा शिवरात्र हे जे उपवास आहेत एवढं जरी केलं आणि आपलं कर्म, आपले विचार चांगले ठेवले तर आपल्याला नक्की आणि नक्कीच आपला आपण मेल्यानंतर आपला आत्मा स्वर्गात जातो. स्वर्ग सुख भोगून नंतर तो कैलास किंवा वैकुंठाला जातो. म्हणजे त्याला पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही, पुन्हा मरण्याची गरज नाही, तो देवातच विलीन होतो. म्हणून हा मनुष्यदेह इतका सुंदर आहे म्हणून आपण व्यर्थ नाही जाऊ दिला पाहिजे. एक भजन आहे बघा, देवी देवता याहुनी सुंदर मानव जन्म मिळाला, जरा जागव मनाला, जरा जागव मनाला. देवी देवता याहुनी सुंदर मानव जन्म मिळाला, जरा जागव मनाला, जरा जागव मनाला. कितीतरी यातना तू सोशिल्यास रे त्या यमाच्या, दुःखी कष्टी होऊन प्राण बळी पडला रे माईच्या. देवी देवता याहुनी सुंदर मानव जन्म मिळाला, जरा जागव मनाला, जरा जागव मनाला. तर किती सुंदर ओळ आहेत बघा. आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झालेला अगदी देवी देवतापेक्षाही सुंदर असा नरदेह मिळालेला आहे. आणि आपण जर चांगलं कर्म केलं, चांगलं आचरण ठेवलं, चांगले विचार केले, पुण्यकर्माची आपली जर डिव्हाइन बँक आपण जास्त भरली तर आपल्याला नक्कीच स्वर्ग सुख मिळून आपल्याला कैलास किंवा मोक्ष प्राप्त होतो. म्हणून इतका सुंदर असा नरदेह आपण असा तशा वाईट कृत्याने किंवा वाईट कृतीने आपण व्यर्थ जाऊन देता कामा नये. कारण पुन्हा हा चान्स नाही. पुन्हा आणखी लक्ष 84 येण्याचं हे चक्र फिरत ज्यावेळेला पाप पुण्य समान होईल त्यावेळेला तो मनुष्य जन्म मिळणार. आणि पुन्हा जर पुण्य केलं तरच त्यातून मुक्तता, नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा त्या नरक यातना आपणाला वारंवार भोगावं लागणार. म्हणून पुन्हा हे असं नरक यातना किंवा हे जन्म मरणाचं चक्र चुकवायचं असेल तर प्रत्येकाने एकादशी व्रत केलं पाहिजे. आणि दररोज ईश्वर भक्तीत आपला दिवस आपण हे केला पाहिजे. ईश्वराला स्मरून प्रत्येक कार्य केलं पाहिजे. आपल्याला अहंकार किंवा गर्व आपल्याला स्पर्श होता कामा नये. आणि आपल्याला कुणाचं चांगलं करता येत नाही तर किमान कुणाचं वाईट तरी चिंताचं नाही, वाईट करायचं नाही, हे तरी आपल्या हातात आहे ना. म्हणून एवढं जरी आपण केलं तर आपल्याला नक्की आणि नक्कीच स्वर्ग मिळल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला मोक्ष किंवा कैलास मिळणार आणि मिळणारच. तर मित्रांनो, एकादशीचं महत्त्व सांगणारा गरुड पुराणातील आजचा जो 18 पुराणमधलं जे गरुड पुराण आहे आणि त्यामधलं एकादशी महात्म्याचं किंवा मानवी जीवनाचं सार्थक कशासाठी आहे आणि कोणते आपण उपासना किंवा कुठले व्रत केले म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक होते, तर या सर्वांचा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सविस्तर स्टडी केलेला आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल. And even if there is any type of difficulty, any type of conclusion, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.